ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता बातमी आहे सोलापुरातून। देशभरात लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक उद्योग आणि व्यवसायांना मोठा फटका बसला। अर्थचक्र सुरळीत व्हावं यासाठी परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्नही सुरू आहेत। देशाची न्यायव्यवस्था आणि सामान्य जनता या दुवा म्हणून काम करणाऱ्या वकिलांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला। एकट्या सोलापूर जिल्हा न्यायालयात 1000हून अधिक वकील प्रॅक्टिस करतात आणि मोजके अपवाद सोडले तर अनेकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय। देशभरात लॉकडाऊन नंतर अनलॉक सुरू झालाय, मात्र या काळात देशातल्या अनेक उद्योगांना मोठा फटकाही बसलाय। केवळ उद्योगच नाही तर वकिलांना सुद्धा याचा मोठा फटका जाणवतोय। सोलापुरात राहणारे विक्रम कसबे जिल्हा न्यायालयामध्ये गेल्या 8 ते 10 वर्षांपासून वकिली करतात, पण लॉकडाऊनमुळे 8 महिने झाले ते घरीच आहेत। कारण अनलॉक जरी सुरू झालेलं असलं तरी न्यायालयाची प्रक्रिया मात्र बदलली आहे। मी 22 फेब्रुवारी रोजी शेवटचं ब्लेझर घातलं होतं। त्या दिवशी 23 फेब्रुवारी पासून हे झालं। 22 फेब्रुवारीला संडे होता आणि मंडेला लास्ट ब्लेझर 23 तारखेला। 23 तारखेच्या 5 वाजे जेव्हा ब्लेझर हे केलं त्या आज जवळजवळ 8 महिन्याने मी ब्लेझर आणि माझी वर्दी चढवली। या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनानं देशात एंट्री घेतली। अवघा देश ठप्प झाला। म्हणायला अनलॉक सुरू झालंय, मात्र ज्यांची आर्थिक स्थिती आधीच बिकट होती, ज्यांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी होती, ज्यांच्याकडे उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नव्हतं, अशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय। माझं कुटुंब अतिशय छोटं आहे आणि मोजक्या याच्यामध्ये चालतं। मी माझ्या मोठ्या भावाकडे राहायला आलेलो आहे आणि माझी फॅमिली ही त्यांच्या माहेरी राहायला आलेली आहे। लॉकडाऊनच्या या परिस्थितीमुळे बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागल्यामुळे हे ॲडजस्टमेंट केलेले आहे। एकट्या सोलापुरात 1000पेक्षा अधिक वकील प्रॅक्टिस करतात। त्यापैकी काही वकील सोडले तर सगळ्यांची परिस्थिती विक्रम कसबे यांच्यासारखीच आहे। सुरुवातीचे काही दिवस बार काउन्सिलनं मदत केली, मात्र आता जगायचं कसं असा प्रश्न या वकिलांसमोर उभा राहिलाय। दिवाळी सुट्टी येते। 1 नोव्हेंबरला जर आपण कोर्ट कामकाज चालू झालं असं म्हणलो तर नोव्हेंबरमध्ये दिवाळी येते आणि दिवाळीच्या 15 दिवस सुट्ट्या असतात। त्याच्यानंतर जर जानेवारीमध्ये जर चालू केलं तर जानेवारीमध्ये चालू जरी केलं तरी प्रत्यक्ष कोर्ट कामकाज हिअरिंग वगैरेचे जे मॅटर्स आहेत त्याला फेब्रुवारी मार्च हे येईल। विक्रम कसबेंच्या आयुष्यात संघर्षाची ही काही पहिली वेळ नाहीये। याआधी सुद्धा त्यांनी अनेक अडचणींचा सामना केलाय। या प्रक्रियेमध्ये मीही एक साक्षीदार म्हणून आलो आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं, जाणीव झाली की आपण वकील म्हणून कमीत कमी सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून द्यावा या उमेदीने मी या विधी क्षेत्रामध्ये हे केलं आणि मोठ्या उमेदीने मी माझं शिक्षण पूर्ण करून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं। जो संघर्ष पार करून विक्रम कसबेंनी वकिली सुरू केली त्याला कोरोनाच्या लॉकडाऊननं करकचून ब्रेक लावला आणि विक्रम कसबेंच्या आयुष्यातला संघर्ष पुन्हा नव्यानं सुरू झाला। राज्यातल्या लाखो वकिलांची सुद्धा अशी स्थिती असेल। इतरांना मदत करणारे वकील आज स्वतःसाठीच मदतीची याचना करतायत। सोलापूरहून आफताब शेखसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।